हॅलो नमस्कार, रामकृष्ण हरी। आज आहे आषाढी एकादशी, त्यालाच आपण देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी सुद्धा म्हणतो। कोणताही सणवार असो किंवा महत्त्वाचा दिवस, त्या दिवशीची सकाळची सुरुवात अगदी वेगळी असते। आज सकाळी सकाळी लवकर अशी पूजा झालेली आहे आणि दारामध्ये मी सिंपल पण सुंदर अशी रांगोळी घातलेली आहे। रांगोळी म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि मांगल्याचं प्रतीक। विठ्ठल भक्तीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी। आज श्री भगवान विष्णू हे क्षीरसागरामध्ये 4 महिन्यासाठी योग निद्रेमध्ये जातात। या एकादशीला पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांची यात्राच भरते। याच दिवशी आळंदीहून आपल्या संत ज्ञानेश्वरांची आणि देहूवरून संत तुकारामांच्या आणि इतर अनेक पालख्या विविध गावामधून पायी चालत पंढरपुरात दाखल होतात। सकाळची पूजा रांगोळी झाली की या ठिकाणी मी शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवत आहे। घरामध्ये जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा त्यांना लगेच सकाळी भूक लागते, फराळीचं बनवेपर्यंत ते काही थांबत नाहीत। त्यामुळे मी शेंगदाण्याचे लाडू सुरुवातीला बनवून घेतले, म्हणजे ज्यांना भूक लागेल ते शेंगदाण्याचे लाडू खातील। आणि त्यानंतर मी नाश्त्यासाठी बनवणार आहे साबुदाण्याची खिचडी। या ठिकाणी मी रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता आणि साबुदाणा छान भिजला आहे। या ठिकाणी आवश्यक तेवढा साबुदाणा मी ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि मीठ मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर मग साबुदाण्याला फोडणी करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी 2 बटाटे आणि मिरच्या घेतलेल्या आहेत। बटाटे आणि मिरच्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायच्या आहेत। या ठिकाणी नाश्त्यासाठी मी साबुदाणा बनवणार आहे। दुपारी मी भगर आणि आमटी बनवून घेणार आहे उपवासाची। त्याचप्रमाणे शेंगदाण्याचे लाडू तर मी केलेलेच आहेत, तळणसुद्धा करून घेणार आहे। एकादशी आणि उपवास जरी असला तरी म्हणतात ना, एकादशी आणि दुप्पट काशी, तसं आपण भरपूर असे पदार्थ बनवतो आणि दिवसभर आपल्या किचनमधून काही सुटका होत नाही। तर या ठिकाणी तेल गरम झाल्यानंतर मी त्यामध्ये मिरचीचे तुकडे घातलेले आहेत। मिरची व्यवस्थित छान फ्राय झाले की त्यामध्ये शेंगदाणे घातले। शेंगदाणे फ्राय झाले की बटाटा घातलेला आहे। बटाटासुद्धा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। साबुदाण्याची खिचडी हा एक असा पदार्थ आहे की घरातील लहान मोठे वयोवृद्ध सगळ्यांनाच आवडतो आणि सगळेच आवडीने खातात। त्यामुळे मी भरपूर साबुदाणा भिजवलेला आहे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा तरी माझी खिचडी आता करून होणार आहे, कारण खिचडी हा पदार्थ गरमच चांगला लागतो। त्यामुळे ज्यांना जेव्हा खायचं आहे तेव्हा मग मी खिचडी बनवून देणार आहे। खिचडी तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी तळण करून घेणार आहे। तळणामध्ये साबुदाण्याच्या पापड्या, वेपर्स, त्याचप्रमाणे उपवासाच्या चकल्या या सगळ्या तळून घेणार आहे। कारण कुणाला साबुदाण्याचे पापड आवडतात, तर कुणाला वेपर्स, तर कुणाला उपवासाच्या चकल्या आवडतात। सगळ्यांच्या आवडीप्रमाणे आपल्याला तळण करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तळण आहे ते मी आता तळून घेणार आहे। तळण झाल्यानंतर मला थोड्या वेळातच मग दुपारच्या फराळीची तयारीसुद्धा करायची आहे। दुपारच्या फराळीमध्ये मी बनवणार आहे भगर आणि उपवासाची भगरीची आमटी। कारण दिवसभर 2-3 वेळा साबुदाणा खायचा कंटाळा येतो, त्यामुळे एकदा तरी मी उपवासा दिवशी भगर आणि आमटी बनवते। तळण आहे ते माझं आता तळून होत आहे। तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।